नमस्कार. आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा चिवडा. तर हा चिवडा खायला खूप छान लागतो. तर घरच्या घरी झटपट होणारा असा हा चिवडा आहे. तर त्याच्यासाठी मी 4 बटाटे घेतली होती आणि आता त्या बटाट्याची साल मी काढून घेते. तर या पद्धतीने मी बटाट्याची साल काढून घेते. तर आता इथं मी सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली आहे. तर आपल्याला या पद्धतीने अगोदर सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची. इथं आता मी एक किसणी घेतली. ही जे आपण जी बटाटा भजी बनवतो किंवा चिप्स बनवतो तर ती किसणी आहे. तर त्याच्यावर मी या पद्धतीने बटाट्याचे अगोदर चिप्स बनवून घेते. म्हणजे बटाट्याचे पातळ पातळ असे स्लाइस बनवून घेते. तर ह्या बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे. तर अगोदर मी असे आता बटाट्याचे चिप्स बनवून घेतलेत आणि ते चिप्स मी एकावर एक ठेवलेत आणि सुरीच्या मदतीने मी त्यांना बारीक कापून घेणार आहे. तर या पद्धतीने मी जे बटाट्याचे चिप्स बनवले होते तर त्यांना असं उभं कापून घेतले. तर मी इथं या पद्धतीने सगळ्या बटाट्यांचे आता काप करून घेणार आहे. परंतु बटाट्याचे काप काळे पडू नये म्हणून कापल्याबरोबर ते पहिले थंड पाण्यात घालायचे, म्हणजे ते काळे पडत नाही. तर इथं मी सगळे बटाटे असे पाण्यामध्ये घालून घेतलेत. त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून एका गाळणीमध्ये गाळून घ्यायचे. म्हणजे त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचे आणि बटाटे एकदम कोरडे करून घ्यायचे. तर इथं मी बटाटे कोरडे करण्यासाठी ठेवलेत. आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तेल गरम झालंय की नाही हे अगोदर चेक करून बघायचे. कारण जर तेल कडकडीत गरम नसेल तर आपले जो चिवडा आहे तो नरम पडतो. तर इथं अजून तेल काही कडकडीत तापलेलं नाहीये. तर मी अजून थोडा वेळ त्याला चांगलं कडक तापून देणार आहे. आता आपलं तेल इथं कडकडीत तापले. तर यामध्ये आता मी जे बटाट्याचे काप करून घेतलेत ते मी यामध्ये घालून घेते आणि याला आपल्याला छान असं तळून घ्यायचंय. तर इथं छान असं गोल्डन कलर आलाय. तर आपल्याला हे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला सगळे बटाट्याचे काप अशा पद्धतीने तळून घ्यायचे. आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने आता दुसरे जे राहिलेले बटाट्याचे काप आहेत तर ते पण मी या पद्धतीने आता सगळे तळून घेते. तर इथं आपले सगळे बटाट्याचे काप छान असे कुरकुरीत तळून झालेत. तर आता पुन्हा एकदा थोडंसं तेल मी गरम होऊन देते आणि त्यामध्ये आता मी इथं छोटी अर्धी वाटी मी इथं शेंगदाणे घालून घेतलेत. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. तर इथं मी छान शेंगदाणे असे तळून घेणार आहे. तर शेंगदाणे इथं तळून झालेत. त्याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याचबरोबर इथं कढीपत्ता पण आपल्याला तळून घ्यायचा आहे. म्हणजे कढीपत्ता खाताना खूप छान कुरकुरीत लागतो. तर इथं मी छान असा कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता तळून घेतलाय. त्यानंतर आता इथं मी एक गोल कटोरी घेतली. त्यामध्ये जो आपण बटाट्याचे जे
काप आपण तळून घेतले होते, तर ते यामध्ये मी आता घालून घेणार आहे. इथं मी तळलेले सगळे आपले बटाट्याचे काप घालून घेतलेत. खूप छान असे कुरकुरीत इथं आपले बटाट्याचे काप तळले गेलेत. त्यामध्ये आता मी तळून घेतलेले शेंगदाणे घालून घेते. तसंच जो आपण कढीपत्ता तळून घेतला होता तो पण मी यामध्ये घालून घेते. त्यानंतर अर्धा चमचाभर मी इथं लाल मिरची पावडर घेतली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची. 1 चमचा मी इथं मॅगी मसाला घेतलाय. मुलांना मॅगी आवडते, तर मॅगी मसाल्यामुळे छान टेस्ट येते. पाव चमचा चाट मसाला घेतलाय, तो पण मी इथं घालून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर खूप छान असं याला कलर आलाय आणि खूप छान असं आपला हा बटाट्याचा चिवडा दिसतोय. तर जसा दिसतोय तसंच खायला पण तो खूप छान लागतो. तर इथं आपला छान कुरकुरीत असा बटाट्याचा चिवडा तयार झालाय. चमच्याने नीट मिक्स होत नव्हतं मसाला, म्हणून मी हाताने छान असं याला मिक्स करून घेतलंय. तर एकदम छान आणि कुरकुरीत आणि झटपट तयार होणारा असा हा बटाट्याचा चिवडा आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जर माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत.